पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे काय चालवलंय तुम्ही? काय केलोय मी? तुम्ही फूस लावलीत मुलांना। कसली? मला माहितीये काय चाललंय। घडी घडीला मुलं शाळा सोडण्याची भाषा करतायत। चांगलं लक्षण आहे काय मला सांगा? मग घडी घडीला तुम्ही पण शाळा सोडून जायची भाषा करताय, चांगलं लक्षण आहे काय मला सांगा? माझ्या काही अडचणी आहेत। मग त्यांच्या पण काही अडचणी आहेत। हो, मुलांनी शिकलं पाहिजे। तुम्ही पण शिकवलं पाहिजे। माझी नक्कल करू नका। नक्कल म्हणणं मांडतोय माझं। तुम्ही मुलांना शाळेतून बाहेर काढण्याची भाषा केलीत, दाखले देताय परत। किती चुकीची भाषा आहे तुमची, किती चुकीचं वागणं आहे। मला अजिबात आवडत नाहीये तुमचं वागणं बोलणं। हा ठीक आहे, चिडू नका, शांत व्हा। नाकाचा शेंडा लाल व्हायला लागला। तुम्हाला माझा नाकाचा शेंडा दिसतोय, पण माझी तळमळ दिसत नाही। शेंडा शेंडा मरू द्या तो शेंडा। जाऊ दे, तुम्ही थंड घ्या, पाणी देऊ का तुम्हाला जरा? विष द्या थोडं। आता ही भाषा कोणाची चुकते मग? तुम्हाला माहिती मी राजीनामा का देते, तरी तुम्ही मुलांना भरीस पाडलं का? असं करता तुम्ही? हा, काय मिळतं तुम्हाला? मुलांना शाळेतून बाहेर काढून असा कुठला मोठा तीर मारणार आहात तुम्ही? फुलपगारे चला की। नाही नको, मी माझी गाडी घेऊन येतो। भेटूया शाळेत। हो मास्तरीन बाई, मी काही तीरबीर मारला नाही, जे काही केलंय ते तुम्ही केले। तुम्ही कॉम्प्लिकेट केल्यात गोष्टी, गुंता वाढवला। तो तर कवाच वाढलाय। हा, गुंता वाढलेलाच आहे ना। म्हणजे आता मुलांनी खरंच शाळा सोडली तर काय करू मी? मग ते तुम्ही राजीनामा लिहायच्या आधी विचार करायला पाहिजे। अहो, तुमच्या पोलीस प्रकरणामुळे झालंय सगळं। माझ्या घरच्यांना तुमच्या लोकांची भीती वाटते माहितीये? खरं तर तुमच्या घरच्यांना तुमची भीती वाटली पाहिजे। कोणाला ऐकता का तुम्ही? ऍटलिस्ट मी चुकीच्या गोष्टी तरी करत नाही। म्हणजे आम्ही करतो काय चुकीच्या गोष्टी? पोलीस नव्हते बोलावले, अरेस्ट नाही झाली ना, पण तुम्ही होतात म्हणून। मी असणारच आहे कायम। म्हणजे मी कुठे जाणार आहे? माझा तुमच्यावर विश्वास नाही। ते हळूहळू बसेल की, माणूस बघितल्यावर लगेच विश्वास कोण ठेवतोय? मध्ये काही झालं तर? काय होणार नाही, मी तुम्हाला वचन देतो। तुम्हाला कुठेही कायद्याच्या कचाट्यात मी अडकू देणार नाही, तुम्ही विश्वास ठेवा। तुम्ही फक्त आई साहेबांनी नाडायला जाऊ नका, बस एवढंच करा तुम्ही। आणि त्या मिताली फितालीच्या बाबतीतलं जे काय असेल ते आधी माझ्या कानावर घाला की तुम्ही। अहो, मितालीचं माहित होतं तुम्हाला। काय केलं तुम्ही? दुसऱ्या कोणाच्या तरी मदतीमुळे ती बिचारी शाळेत आली। बरं ठीक आहे, कोण का करा ना मदत, शाळेत आली नव, झालं ना तुमच्या मनासारखं। नाही, तुम्ही तिचा विचार केला पाहिजे। हो, तिचे वडील तुमच्याकडे काम करतात, तुम्ही बोललं पाहिजे ना त्यांच्याशी। ते ऐकतील तुमचं। तिची शाळा बंद नाही झाली पाहिजे। ते तुमच्यावर आहे। म्हणजे तुम्ही शाळा सोडली तर मिताली पण शाळा सोडणार। मितालीच काय, तुम्ही शाळा सोडली तर 9वीची सगळी पोरं शाळा सोडतील। मी आत्ताच सगळ्या 9वीच्या पोरांचे दाखले तयार ठेवतो। हा, तुम्ही फक्त शाळा सोडा, 9वीचा वर्गच बंद करून टाकूया आपण। अहो ऐका, अधिपती पोरांनो, टन महत्वाची सूचना, 9वीचा वर्ग बंद होणार आहे। तुमचे दाखले मी देऊन टाकतो, त्याची विमानं करून उडवा। विमान? एक मिनिट, अहो ही काय भाषा आहे तुमची बोलायची? हा, काही काय कळतंय का तुम्हाला काय बोलताय तुम्ही? हे वाटेल ते बोलतात ना, यांचं ऐकू नका। 9वीचा वर्ग बंद होणार नाहीये। प्लीज मॅडम नका जाऊ, प्लीज मॅडम नका जाऊ। मॅडम तुम्ही गेले तर कसं होणार मॅडम? प्लीज मॅडम नका जाऊ। शांतता। काय चाललंय विनय, मिताली? बाकीच्यांचे वर्ग चालू आहेत, आरडाओरडा करू नका। मी सांगितलं ना 9वीचा वर्ग बंद होणार नाहीये, आणि मी कुठेही जाणार नाही। म्हणजे मी माझा राजीनामा मागे घेते। काय बघायला सगळं नाचा।
बरोबर ऐकाय का पोरांनो, एकदा शेवटची वॉर्निंग तुम्हाला आठवण करून देतो. जाहीररित्या मी आज या ठिकाणी कळवतो, जोपर्यंत या मास्तरीनबाई शाळेत आहेत तोपर्यंत तुम्ही पण शाळेत राहणार. ज्या दिवशी मास्तरीनबाई शाळा सोडून जाण्याची भाषा करतील त्या दिवशी एकेकाला हाताला धरून बाहेर काढणार मी. अरे वा, काय बोलताय तुम्ही? हा, असे कसे बाहेर काढा? पडाल पडाल. हे बघा, त्यांची मास्तरी, हा? त्यांची शिक्षिका अजूनही आहे अजूनही. हा, एकतर ना विनाकारण तुम्ही मोठ्या आवाजात बोलता आणि तुमच्यामुळे मला मोठ्याने बोलायची सवय लागली. आणि मास्तरीण काय हो? शिक्षिका आहे मी. साध्या भाषेत बोलता येत नाही का हो तुम्हाला? आणि सतत चिडायचं नाही माझ्यावर. बघितलं का, हे म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर. का असे वागता तुम्ही? काय कसा वागतो मी? का मुलांना वेठीस धरताय? बेटीस म्हणजे तुम्हाला माहित नाही ना? कसं माहित असेल बघा, ह्यांना साध्या गोष्टी माहित नसतात आणि तुम्हाला सांगतायत शिक्षणाचा काही उपयोग नाही म्हणून. तुम्हाला शोभतं का हे असलं वागणं? शाळेचे मालक आहात ना तुम्ही? काय संस्कार होतील मुलांवर? हेच म्हणतोय मी, मालक आहे मी शाळेचा. पोरांसमोर माझ्या अंगावर वसकताय, काय संस्कार होतात पोरांवर? मी शिक्षिका आहे, मी मालक आहे. मला हक्क आहे ओरडण्याचा. मी तर तुमचा विद्यार्थी नाही हो. नशीब माझं. देव करू आणि कुठल्याही आयुष्यात मला असा विद्यार्थी नको मिळाला. आम्हाला पण काय गरज नाही मास्तरीनबाईंची आणि शिक्षणाची आणि शाळेची आणि शिक्षिकेची. खूप छान, हा खूप छान. अजून बोलला तर अजून खूप छान वाटेल. तुम्हाला छान वाटावं म्हणून मी पगार घेत नाही. आम्ही पण कुणाला फुकट पगार देत नाही. तुम्ही काय हसताय रे सगळे? हा, काय हसताय? चला जा वर्गात जा. जावा रे बरोबर, जा वर्गात जावा. आणि परत एकदा लक्षात ठेवा, जाता जाता मास्तरीनबाई आहेत तोपर्यंत तुम्ही जावा, आता वर्गात जावा. जावा नाही हो, जा. जावा काय जा काय, एक त्याचा अर्थ एकच आहे. पोरासनी कळला नव्हता त्याचा अर्थ. पोरांनो कळला ना अर्थ? हा, बघा कशी पोरं हुशार आहेत. अशीच पटापटा उत्तर देत जावा. आता वर्गात जावा. नाही तर थांबा, आधी तुम्ही तुमचा डान्स करा जावा आणि मग वर्गात जावा. राहिलेला डान्स कम्प्लीट करा की. हो, असा डोसक्याला हात मारून घेत जाऊ नये, दारिद्र्य येतं. आपल्या आईसाहेब म्हणतात म्हणून म्हणलं. अरे जावा, डान्स करा जावा. काय करते? वर्ग चालू होता. आनंद आहे, जावा डान्स करा जावा. अरे नाचा. राजीनामा घाईघाईत निर्णय घेतला का तिने? नाही अहो, खरं तर मीच तिला सांगितलं होतं राजीनामा द्यायला, पण का आता खरं तर ती शाळा सोडेल याची मला काही गॅरंटीज नाही वाटत. अहो, मुलं रडली की लगेच पाघळते ती. आणि आता असं नाही चालणार. तिने पुन्हा तिचा निर्णय बदलला तर बाबा फार चिडतील हो. आणि बाबांनी तिच्यासाठी दुसऱ्या एका शाळेत शब्द टाकलाय, पण तिथे ना जागा भूगोलाच्या टीचरची आहे. आणि अक्षरा म्हणते की तिचा विषय हा भाषा आहे. अहो, पण तिला भाषा विषयच आवडतो. अहो, नोकरीत कसली आली आवड निवड? पगार तर मिळतोच ना शिकवण्याचा. मग विषय भाषा असो किंवा भूगोल, काय फरक पडतोय त्याने? आपलं काम आहे शिकवणं, तेवढंच करायचं ना. बाकीच्या फंद्यात कशाला पडायचं? मी प्लीज हे असंच सांगा तिला, प्लीज. आता ना दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण अक्षराने ही नोकरी सोडायलाच पाहिजे. बरं, येतो मी. थांबा थांबा थांबा. काय चाललंय का इथं? पोरांनो, कशाला नाचालाय?
तू शाळा सोडून चाललीस म्हणून ना नाचा नाचा तसं मी 16 आहे आज शाळेत. मिताली तू इथं शाळेत बापारी सोडलं तुला? ते मी नंतर बोलतो तुझ्याशी. आणि अधिपती तुम्ही इथं काय करताय? फुलपगारानं भेटायला आलतो. ते आपल्या घरात होते. तेच म्हणताना इथंच वाट बघत थांबलो. तुम्ही मालक खायचा त्यांना भेटाय बोलवायचं जायचं नाही. आणि काय झालं, मी शेतावर चाललोच होतो, मग जाता जाता आलो, असं झालं. बरं झालं तुम्ही इथे आहेत ते. ए पुरानो, अरे तुम्ही काय करता इकडे? चला चला आपापल्या वर्गात चला चला. काय योगा योगा बघा फुलपगारे. हा पोरं गेली मास्तरीन जाणार. काय मास्तरीन बाई कधी जाणार? हा नाही तुमचं काय तो करायचंय ना फुलपगारे. काय करायचंय बाईचा? सेंड ऑफ. सेंटाप करायचंय ना व. खाना नारळ ओटी बरीन तुझी. हा बोलवा सगळ्या मास्तर असणे. हा स्टाफ मधल्या सगळ्या लोकांना बोलवा. होऊन जाऊ दे समारंभ. काय फुलपगारे आणि मास्तरीन बाई तू काही लोड घेऊ नको. हा पूर्ण महिना काम करायची काही गरज नाही. तुला पूर्ण महिन्याचा पगार दिला जाईल. हा आणि आजच तुझी बाकायदा पाठवणी केली जाईल खाना नारानं ओटी भरून. जा फुलपगारे हिचा काय तो पगार द्या चाटणं. काय तो विषय आज संपून टाकू. आम्ही तयारीने चालू. हा काय रे सामान आणलंय ना व. हा हे बघा कोल्हापुरी स्पेशल खवा बर्फी आणि खाना नारळांनी ओटी भरवायची आणि रीतसर तुझा निरोप समारंभ करू. म्हणजे काय आमची जबाबदारी संपली. चला फुलपगारे सेंटापची तयारी करा. अधिपती चला. मॅडम तुम्ही ना घाई केली राजीनामा द्यायची. पण आता मी कॅन्सल केलाय ना. कॅन्सल केलाय राजीनामा. अधिपती हा चला. चला. अक्षरा, अगं तू मला का नाही सांगितलंस? मी मॅडमना बोलून बसलो आणि त्यांनी मनावर घेतलंय. आता 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 काय माहित. मी काय म्हणतो, हे आता करणं गरजेचं आहे का लगेच? काय पाठवणी? हा? अहो शाळेची लाडकी मास्तरी नाही. तिला आयर दिलाच पाहिजे. वटी भरून तिला विदा केलीच पाहिजे. हे बघा पाठवणी तर होणारच आणि ती बी एकदम पद्धतशीर. काय चालते चालते तसं करून टाका मग. हा, काय? अरे बापरे, कारखान्यातनं फोन नेमका. या झालं की या तिकडं. हा तुम्ही वा पुढे, मी आलोच. या. हा. मला जावं लागेल आता. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही धीर धरा. लगेच असं धीर सोडू. केली मी. ठीक आहे, चुका होत्या. काय मला वाटलं तुम्ही चिडाल. कशाबद्दल? मी राजीनामा दिल्याची घाई केली म्हणून बोलाल मला असं वाटलं. मला जे बोलायचं ते बोललो की मगाशी मी जे न्यावं त्याच्याबद्दल काय नाही. आणि मी तुमच्या बाजून पण विचार करून बघितलो बरं काय. तुम्ही जे काही केलं ना ते काही अगदी चुकीचं नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं? मग खोटं कसं वाटतंय? नाही म्हणजे माझी चूक नाहीये. नाही नाही, चूक नाही असं नाही, चूक आहे. पण त्याच्यावर आता बोलून काय फायदा नाही. ठीक आहे, चुका होत्या तो. मी तुम्हाला तेच म्हणतोय, आपण माणूस आहे, आपण काय देव आहे काय? हा तुम्ही काय एवढा लोड घेऊ नका. मी बोलतो थोरल्या सरकारांसंग. काय बोलणार? हेच की तुम्ही शाळा सोडणार नाहीये ना. तुम्ही का बोलणार? मग काय तुम्ही बोलता? हो हा? हो
माझा निर्णय होता, मी बदलला. आता त्यांच्याशी बोलायची जबाबदारी पण माझीच आहे. नाही तसं नाही, मी जर त्यांच्याशी बोललो का नाही तर ते चांगलं दिसणार नाही. प्लीज तुम्ही नका बोलू. प्लीज बोलते, मलाच बोललं पाहिजे. काय ग भुवी कुठं गेली? मास्तरनीच्या हातावर नारळ ठेवाया. काय? काढलीच ताईनं शाळेतनं तिला. आता बघ ती तिची कशी पाठवणी करते. चांगला धडा शिकवते की नाही बघ ताई तिला. एक पोरगी होती चांगली शाळेत, तिला बी काढून टाकली. तिला ना चांगली माणसं नकोच आहेत. असं काय बी नाही तुला. एक्सक्यूज मी. हॅलो चंचे, कुठं आहेस ग तू? आणि तू येणार होतीस ना? फोन का उचलत नव्हतीस? उगा तिकडे टाइमपास करत बसलीस बघ. देवा, तूच काहीतरी कर आता आणि त्या मुलीला थांबव. गोपाळ तांब्या भांडा आणखी पट्टीशी. हा हा आणतो बरं का. हॅलो हॅलो. एका झटक्यात तयारी झाली हो. हो ना, अक्षरा काही बोलली पण नाही आपल्याला. तिने डायरेक्ट राजीनामा दिला. हो, ते भुवनेश्वर मॅडम लगेच तो मंजूर पण केला. पण अक्षरा मॅडम हव्या होत्या हो शाळेत. हो ते आहेच, पण आता असेल काहीतरी अडचण. त्यांना जायचं नाही म्हणल्यावर आपण तरी काय करणार? बरोबर, जाऊ दे, घ्या बसून चला. हा फुलपागरे, आजच्या समारंभाचे फोटो बिटो काढा. हा आणि ती खवा बर्फी आहे समजा शाळेत वाटाय सांगा काय. हा. आणि मास्तरनीच्या जागी नवीन मास्तर नेमावा लागेल. तो पटकन नेमा काय. हे सारखं करताय. एवढं काय झालं तोंड पाडाय? तुमच्या मुलीची पाठवणी आहे. अहो मुलीसारखीच आहे मला ती. कळलं, मुलीसारखी काय सारखी आपली एकच कॅशेट. आता तिला जायचंय शाळा सोडून, तर आपण बळजबरी तर नाही ना करू शकत. जा अक्षदाला बोलवा. अक्षरा, आम्ही अक्षदाच म्हणणार. आणि तसं बी आज नंतर अक्षदा म्हणायची वेळच येणार नाही, कारण उद्यापासून शाळेत नसेलच अक्षदा. मॅडम चुकीचं नाव. चूक बरोबर आम्हास ती सांगू नका. ते आमचं आम्हाला बरोबर कळतंय. आम्ही शाळेचे सगळे निर्णय बरोबर घेतोय, म्हणूनच ही शाळा नीट चालली. आणि आता ह्या शाळेत जर कुणाला राहायचं नसल तर आम्ही त्यास ती थांबवणार नाही. जा बोलवा अक्षदाला.
दादा सगळेजण कुठे गेलेत? त्या फुलपगारांच्या केबिन मध्ये बी कोण नाही. अहो ती समधी हॉलमध्ये गेल्यात. हॉलमध्ये कशाला? अक्षरा मॅडमचा निरोप समारंभ तिथंच आहे. हॉलमध्ये? होय, मी तिथंच चाललोय पाणी घेऊन. हा काही हॉलमध्ये कार्यक्रम आहे. निरोप समारंभाचा विषय लईच हार्ड करून ठेवलाच वाटतं आई साहेब. तरीन भाई या मास्तरीन बाई या. काय तू ऐनवेळी राजीनामा दिला त्यामुळे ऐनवेळी आम्हाला ही समधी तयारी करायला लागली. पण आम्ही तुझी पाठवणी करताना कुठं बी कमी पडणार नाही. समजा कसं पद्धतशीर होणार. मॅडम हा तुला भाषण करायची संधी आम्ही देणार, नक्की देणार. पण त्याआधी आम्हासनी बोलू दे की तुझ्याबद्दल. हो फुलपगारे, तुम्ही कशाला उभे? बसा की इकडं बसा. ते काय माईक फिक लावलाय काय रे? नळकांड चालू आहे ना व? आमचा आवाज ऐकू येतोय का समध्यासनी? हा तर अधिपती तुम्ही तिथं का उभं? या इकडे स्टेजवर या. आई साहेब जरा ऐका की. आम्ही तुमचं समजा ऐकू, आधी तुम्ही आमचं ऐका. बसा इथं स्टेजवर या.